रुपये. सचिन आलम, आपण यायचं सचिन आलम. सचिन आलमने कॅच पकडला, त्याच्यासाठी 500 रुपये. भगवानजी यांच्या वतीने जे पारितोषिक आहे, धन्यवाद. वेळ वाचवणं गरजेचं राहील, थोडं फास्ट घ्या. शिरगाव टीम जर जिंकली तर सुनील बांगर यांच्या वतीने 500 रुपये, आणि जर पराभूत झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकला, तिथे सचिन सोकांडे मात्र चेंडू समजू शकत नाही. या चेंडू डॉट, निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय समीर. पेशाने डॉक्टर आहेत समीर, आणि आज क्रिकेटच्या या मैदानावर कशा प्रकारचं टॉनिक देतील बॅट्समनला ते देखील आपल्याला पाहिजे. अप्रतिम बॉल राहिला मैदानामध्ये, लाजबाब चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. पारितोषिकांची फार मोठी खैरात असलेली क्रिकेटची स्पर्धा आपण जे मात्र पाहतो. सुरेख प्रकारचा चेंडू मैदानामध्ये राहिला, अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. अचूकता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज समीर कडून पहिला चेंडू डॉट. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय सतीश सोकांडे अर्थात जॉन टेला. गोलंदाज तयार समीर. इथे दांडी 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 वाकवली आहे, आणि सेलिब्रेशन देखील अप्रतिम पाहायला मिळत आहे. साई स्पोर्ट टोकावडे संघाकडून पहिला हादरा शिवप्रेमी शिरगाव संघाला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव आलाय. वैभव मागाशी 0 बाद झाला तर सुनील माळी सर यांच्याकडून 500 होते, आता 0 बाद झाला तर 1000 रुपये पारितोषिकांचा वर्षा. गोलंदाज तयार होते, गोलंदाजी मार्कवर. वैभव आता जर 0 वरती बाद झाला तर वैभवसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार होते, गोलंदाजी मार्कवर समीर. अफलातून कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. धावत पळत 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि सचिन चोरगेंचा वेग पहा. ज्यावेळेस वैभवच्या 2 झाल्या कंप्लीट, त्यावेळेस सचिन चोरगेंची तिसरी कंप्लीट होती. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा, आणि 3 धावांच्या मदतीने शिवप्रेमी शिरगाव संघाचं अकाउंट ओपन होतं. ज्याला ज्या संघाचे संघ मालक आहेत दौलत तुपे आणि तुळशीदासजी भांडे यांनी प्रेझेंट केलेली ही टीम. किरण शेठ दळवी यांचं मात्र शुभागमन होत आहे. मुरबाडचा कृष्णा सातपुते म्हणून त्यांची ओळख आहे, आणि आता ते देखील व्यासपीठाची शोभा वाढवतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. अनेक मान्यवरांची मांडियाळे, अनेक खेळाडू या स्पर्धेला जे मात्र उपस्थित होत आहेत, आणि या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धाव आहेत 3. स्ट्रायकर एंडवर सचिन चोरगे याने मागील सामन्यामध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी केली, आणि सामना तिथे एकतर्फी जिंकलाय. परंतु इथे झुंज द्यावी लागेल. साई स्पोर्ट टोकावडे हा संघ हार मानणारा संघ नाही. गोलंदाज तयार. हो, लाजबाब फटका, टायमिंग बेमिसाल. सचिन चोरगेचा ब्लास्ट, चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. येईल हा चौकार. सचिन चोरगे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. एक आगळा वेगळा फटका या खेळाडूकडे, तो आज ट्राय होईल का ते देखील पाहिजे. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर समीर, त्याच्यावर मात्र फार मोठं आक्रमण केला.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे मोठं अपील होतं परंतु पंचांचा इथे नकार येतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. समीर अप्रतिम गोलंदाजी करतोय. एका बाजूला टोकावडे संघ, एका बाजूला शिवप्रेमी शिरगाव. मुरबाड तालुक्यातील मातब्बर 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. अनेक मातब्बर संघ या स्पर्धेच्या बाहेर गेले. ज्यांना विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले होते असे संघ या स्पर्धेमध्ये अनेक पराभूत झालेत. आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल? ओहो, इथे भन्नाट वेग, परंतु वेग दुश्मन बनलाय गोलंदाजाचा. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. इथे येईल हा चौका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय ते 11 धावा आहेत. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आता दुसऱ्याला सुरुवात होती. एक विकेट देखील गमावली. चांगली सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळेल. 2 चौकार आले सचिन चोरगे यांच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला वैभव त्याला कशा प्रकारची साथ देईल ते देखील पाहायचे. गोलंदाजी अप्रतिम आहे त्या संघाकडे. धावा तुम्हाला मैदानामध्ये फायटिंग टोटल 45-50 हे बनवाव्याच लागतील ज्यावेळेस तुम्ही टोकावड्यासारख्या एका मातब्बर संघाच्या विरुद्धामध्ये हा सामना खेळता. दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी शिरगाव हा संघ कशा प्रकारचा शिरकाव करतोय ते देखील पाहायचंय. अनेक क्रिकेटच्या टुर्नामेंट जिथे जिथे क्रिकेटच्या टुर्नामेंट तिथे आपल्याला शिवप्रेमी शिरगाव संघाची एंट्री पाहायला मिळते. सातत्याने एक मातब्बर संघ म्हणून त्याची ओळख आहे. आज मैदानामध्ये कामगिरी कशा प्रकारे करेल ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केला मयूरला. ज्या मयूरची फलंदाजी मागील सामन्यामध्ये अप्रतिम होती. तो मयूर आता गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. स्ट्रायकर एंडवर वैभव. इथे टाकलेला बॉल अप्रतिम राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉल, चेंडू डॉट येतोय. शेवटच्या अजूनही या षटकातील 5 चेंडू आहे. मयूरची सुरुवात अतिशय चांगली झाली. 24 बॉलचा सामना, 24 बॉलचा महासंग्राम आहे. त्या 24 बॉल मध्ये किती धावा येतील? भगवा चषकाचा थरार आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे की या मानाच्या आणि सन्मानाच्या ट्रॉफीमध्ये आपला प्रवेश मिळवायचा, आपल्या गावाचं नाव इथे रोशन करायचं. इथे अप्रतिम गोलंदाजी. मयूर गोलंदाजी खूप चांगली करतोय. फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाहीये वैभव या बॅटमन कडून आणि सातत्याने त्याच लाईन मध्ये गोलंदाजी केली जाते. एक टप्पा धरून गोलंदाजी मैदानामध्ये झाली आतापर्यंत या 2 बॉलवर. क्षेत्ररक्षक देखील सजवलाय त्या फटक्यांसाठी. गोलंदाज तयार होता मयूर. मयूरचा हा बॉल फटका इथे चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एकदा वाली काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण लाजबाब फेकी देखील अप्रतिम आणि पंचांकडे अपील. फलंदाज वैभव बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार. हो, इथे हाय. या फटक्याची अपेक्षा होती आणि तो फटका येतोय. एक आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये खेळलेला हा फटका. सचिन चोरगे ब्रँडेड स्ट्रोक चौका. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ते आता 16 या धावसंख्येवर.
16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जातं. चांगले स्ट्रोक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर बिग हिट. सचिन चोरगेचा ब्लास्ट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार. अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. ब्युटिफुल बॅटिंग सचिन चोरगेच्या बॅटमधून येणार अजून एक नेत्रदीपक फटका. चौकार. दोन षटक कंप्लीट झाली. धावफलकावर शिवप्रेमी शिरगाव टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करते. धावफलकावर 26 धावा. पहिल्या षटकामध्ये धावगती कमी होती, 11 होत्या. या षटकामध्ये 15 धावा ज्या मात्र वसूल केला. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. दुसऱ्या बाजूला आता नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत रुपेशला. रुपेश सोकांडे. 26 धावा धावफलकावर आहेत. अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात. क्षेत्ररक्षण ताबडतोब लाभा. साई स्पोर्ट टोकावडे, कारण आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना कंप्लीटच करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात. धनाजीच्या हातामध्ये चेंडू आहे. धनाजी कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. दोन षटकांमध्ये 26 धावा आल्या. चांगली सुरुवात. सचिन चोरगे खूप मोठी आक्रमकता घेतात. 4 चौकार 1 षटकार सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत आला. 22 या धावसंख्येवर खेळतायत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर धनाजीच्या हातामध्ये चेंडू आहे. भगवा चषक दिवस क्रमांक 8 आणि 8व्या दिवसातील महत्वाची मॅच. इथे टाकलेला बॉल अप्रतिम राहिला. चेंडू अप्रतिम. चेंडू डॉट येताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 26 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. 26 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील पंचांकडे जे मात्र पाहायला मिळते. पंचांचा नकार येतोय. लेग बाईचा इशारा येईल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 27 या धावसंख्येवर. 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. साई स्पोर्ट टोकावडे आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना कंप्लीटच करायचा, कारण उद्याच्या सत्रामध्ये देखील भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय सचिन चोरग्यांना. स्ट्रायकर एंडवर जे मात्र तयार आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय बॅट्समन रुपेशला. सचिनच्या बॅटमधून 4 चौकार 1 षटकार आतापर्यंत आला. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका. टायमिंग बेमिसाल आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एम स्पोर्ट मॅजिकल चौकार.
संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 31 या धावसंख्येवर 31 ऑन द बोर्ड. सचिनच्या बॅट मधून अप्रतिम फटका आला. या फटक्यांसाठी जाणला जातो सचिन. पुन्हा एकदा रिवर्स. वा भाई वा, मला जिंकलीत आज मैदानामध्ये सचिन चोरगेने आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. हा येईल चौकार. सचिन चोरगेच्या बॅटमधून. यासाठी तुम्ही क्षेत्ररक्षण देखील सजवू शकत नाही. या प्रकारचा फटका आहे सचिन चोरगेचा. स्ट्रेट मार्क स्ट्रोक. पुन्हा एकदा रिवर्स आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव आली. क्षेत्ररक्षण खराब. एम स्पोर्ट मॅजिकल चौकार. सचिन चोरगे आतापर्यंत जे स्ट्रोक खेळले, फेवरेट स्ट्रोक आहे सचिन चोरगेचा. त्यासाठी सुनील बांगर यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे यष्टिरक्षण लाजबाबांनी खेळवृत्तीचं प्रदर्शन मैदानामध्ये दाखवत असताना सचिन चोरगे माघार येत आहेत. परंतु सचिन चोरगे यांची फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये केलाय, आगळा वेगळा स्ट्रोक आहे, त्यातून 5 चौकार वसूल केले त्या खेळाडूने. आणि आता फलंदाज सचिन मात्र बाद होतील. 34 या धावसंख्येवर बाद होत आहेत. एक आगळं वेगळं पारितोषिक येत आहे. सचिन चोरगे हा खेळाडू मैदानामध्ये खेळत होता. त्याने जे फटके खेळले, 5 चौकार ज्या फटक्यातून वसूल केले. सचिन चोरगे यांचा संघ जर फायनलला खेळला तर हिरामन भगत यांच्याकडून बेस्ट बॅट्समॅन साठी जे एक बॅट आहे ना, अजून एक बॅट सचिन चोरगे साठी असेल. फायनल खेळले तर. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवर. रघुनाथच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटच्या षटकामध्ये रघुनाथला जे मात्र आमंत्रित केलं. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला. श्रीकांत सॉरी गोलंदाजी मार्कवर तयार. नवीन बॅट्समन मैदानामध्ये रघुनाथ येतो. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला जे मात्र पाहायला मिळते ती 39. सुरेख प्रकारचा चेंडू. रुपेशच्या बॅट मधून फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. सेलिब्रेशन देखील पाहायला मिळत आहे श्रीकांत यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज होईल फेल. विकेटचं पतन. सुरेख प्रकारचा चेंडू. अप्रतिम बॉल. पंचांकडे लाऊड अपील. जोरदार अपील मैदानामध्ये पाहायला मिळते. परंतु पंचांचा इथे नकार येतो. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव जो मात्र येताना पाहायला मिळतो. व्हेरी गुड कमबॅक श्रीकांत मैदानामध्ये पाहायला मिळतो. अप्रतिम अशी गोलंदाजी श्रीकांतची मैदानामध्ये राहिली.
धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या 39 धावा, 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. श्रीकांत गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय रघुनाथला. वेगवान चेंडू, अप्रतिम बॉल, लाजबाब गोलंदाजी. सचिन चोरगे जसे बाद झाले तसा धावसंख्येला ब्रेक लागला. 3 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. धावफलकावर धावसंख्या 39, 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावर. क्रिकेटचा हा थरार रणयुद्ध मैदानामध्ये घुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. भगवा चषकाचा थरार रणशिगेला पोहोचला. प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी, ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार श्रीकांत. श्रीकांतचा हा बॉल पंचांकडे लाऊड असं अपील, परंतु हा चेंडू देखील डॉट येतो. अपील, मोठमोठाले अपील अरुण आणि श्रीकांत यांच्या माध्यमातून आपण पाहिली. सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये पाहिली. अप्रतिम अशी कामगिरी मैदानामध्ये जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अचूकता आणि सातत्याने स्क्वेअर लेग पंचांकडे खूप मोठा अपील आहे, परंतु ज्यावेळेस तुम्हाला विकेट मिळवायची असेल मुख्य पंचांकडे अपील करणं गरजेचं. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू आतापर्यंत श्रीकांतने डॉट टाकलेत आणि या सामन्यामध्ये टीम टोकावडेचं कमबॅक केला. हो, इथे लाईन लेन खराब आहे. इथे पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली आता 40 या धावसंख्येवर. 40 ऑन द बोर्ड, 40 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. 2 बॉल टू गो. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय श्रीकांतला, ज्याने अफलातून स्पेल आतापर्यंत राहिलाय. 4 चेंडूंवर वर्चस्व राहिलाय, परंतु इथे बॅट्समन आपण पाहतोय मोहन बिगेट. इथे जास्त उंची आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. झेल ड्रॉप. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. कॅच सुटला आणि कॅच मैदानामध्ये सुटला नाही, तर तिथे 3 धावा देऊन गेला. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 43, 43 धावा. या बॉलवर एखादा मोठा फटका येईल का, ते देखील आपल्याला पाहायचं. 5 चेंडू टाकले, 4 धावा आतापर्यंत श्रीकांतने खर्च केल्यात, परंतु या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढेल टीम शिरगावचा. आणि तो चेंडू जर डॉट आला तर इथे कॉन्फिडन्स वाढेल टीम साई स्पोर्ट टोकावडेचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पॅडवर आदळतो आणि पंचांकडे अपील. फलंदाज बाद. विकेटचं पतन. तत्बरोबर प्रोप्रायटर शिवकृपा गारमेंट सरळगाव, राजेशजी भानुशाली, राजेशजी भानुशाली उद्योजक सरळगाव यांचा देखील आपण करतोय विशेष सन्मान. किरणजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतोय. राजेश भानुशाली यांचा करतोय आपण विशेष सन्मान. उद्योजक सरळगाव. विशेष सन्मान जो मान्यवरांच्या शुभ हस्ते जो मात्र आपण करतोय.
थँक्यू. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. शिवकृपा गारमेंट सरळगावचे प्रोप्रायटर सुभाषजी देसले साहेब आणि त्याचबरोबर उद्योजक सरळगाव राजेशजी भानुशाली. चला फलंदाज थोडं फास्ट. मयूर अरुण. 4:30 वाजलेत. अजूनही ही मॅच झाल्यानंतर एक क्वार्टर फायनलचा सामना आहे, तो कव्हर करायचा आपल्याला. म्हणजे आलम यांच्या वतीनं तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे. गोलंदाज तयार. सामन्याला होईल सुरुवात. रुपेशच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर आपण मयूरला पाहतो. रुपेश सोकांडे. पहिलाच बॉल स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंट वरून उडवला. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. एम स्पोर्ट मॅजिकल चौका. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर संघाची धाव संख्या वाढते. जाऊन पोहोचेल 4. ओहो लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. धावबाची संधी आणि इथे एक सिंगल येते. डॉट चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. भगीरथ भांडे यांच्या वतीनं सुरेख प्रकारची गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होत आहेत. भगीरथ भांडे यांच्या वतीनं प्राइज येते, एक विशेष प्राइज. 8 संघ जे मात्र बक्षीस पात्र फेरीत जाणार आहेत त्यांच्यासाठी एक फ्रेम आहे. ती फ्रेम आहे हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील साहेब यांची जी मात्र फ्रेम आहे ती प्रत्येक 8 संघांना जी मात्र आपण देणार आहे जे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतील. थँक्यू. भगीरथ भांडे आणि त्यांचा संपूर्ण मित्र बरोबर या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. विशेष प्राइज 8 विजेत्या टीमला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि झेल इथे पकडला. फलंदाज बाद. अप्रतिम कॅच वैभवच्या माध्यमातून. आठ दिवस बादवा अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत आणि या उपस्थित राहिलेल्या मान्यवरांच्या वतीनं भरभरून मदत या भगवा चषकासाठी होती. बहरदार आयोजन, बहरदार नियोजन. लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल. मयूरच्या बॅट मधून फटका चांगला. कव्हरला क्षेत्ररक्षण लाजवाब. डायरेक्ट हिट इथे जर झाली असती तर फलंदाज बाद होऊ शकले असते. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट झालं. आता शेवटचे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता टीम टोकावडेला. हरिजी तुपे साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे.
विशेष प्रेम आणि त्या प्रेमापोटी हे सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होतात. एक बहरदार आणि दर्जेदार आयोजन पाहण्यासाठी. तुषार चोरके अर्थात बाब्या गोलंदाजी मार्गवर तयार होईल. छोट्या वयामध्ये भरपूर नाव या खेळाडूने जे मात्र कमवलं आपल्या खेळाच्या जोरावर. उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे आणि तो आता गोलंदाजी करण्यासाठी तयार होता. तुषार चोरगे अर्थात बाब्या. 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. तुषारचा हा बॉल तितकाच चांगला फटका जो मात्र मयूरच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब राहिलं. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर आहेत. विजयाचा लक्ष्याचा विचार केला तर मैदानामध्ये बनवायच्या धावा 44 धावा 8 बनवल्या. गोलंदाज तयार. मोठाले फटके खेळावे लागतील. तुषारचा हा बॉल मयूरच्या बॅट मधून फटका इथे चांगला. क्षेत्ररक्षण सचिन चोरगे लाजबाब. शब्द नाही आहेत या क्षेत्ररक्षणासाठी. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये राहिला मनच जिंकलेत आज सचिन चोरगेने. ज्या प्रकारचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्येचा विचार केला धावफलकावर धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार होता उजव्या हाताला. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होतोय राईज होतोय आणि क्षेत्र यष्टिरक्षण अतिशय चांगलं राहिलं वैभवचं. चेंडू डॉट येईल. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 9 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज आपण पाहतोय तुषार चोरगे बाब्याला. बिग हिट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर आलेत. दर्शन आणि दर्शनच्या हातामधून बॉल सटकला. कॅच मैदानामध्ये सुटले. चांगला क्षेत्ररक्षक म्हणून दर्शनची ओळख आहे. परंतु दर्शनने मैदानामध्ये झेल सोडलाय. त्याचे किती पडसाद पडतील ते देखील पाहायचं. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक झेल महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही एका मोठ्या स्टेजवर क्रिकेटची स्पर्धा खेळता. स्टेप आउट झालेत. मोठा फटका इथे सजवायचा होता. अप्रतिम गोलंदाजी तुषार चोरगे अर्थात बाब्याची राहिल्या. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. उर्वरित कामकाज यष्टिरक्षकाचं मी विशेष कौतुक करेल. एवढं सोपं नसतं ज्या वेळेस गोलंदाज एवढ्या दर्जाची गोलंदाजी करतो. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची खूप मोठी क्षमता असा असलेला गोलंदाज तुषार चोरगे. शॉर्ट पिच बॉल. इथे मात्र चेंडूला पिक केला आणि चेंडू सरळ लावून विसवलाय सचिन चोरगे यांच्या हातामध्ये. फलंदाज बाद. आणि दर्शनला दाखवत देखील असताना कॅच कशा प्रकारचा पकडायचा. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. संघाची धावसंख्या 2 षटक कंप्लीट झाली. 11 धावा. अप्रतिम षटक राहिलं फक्त 5 धावा. श्रीकांत गोलंदाजी मार्गवर. आता गोलंदाज तयार होईल. याच्याकडे पाहिलं तर कोण म्हणणार नाही की हा चांगला गोलंदाज आहे. त्याची उंची थोडी कमी आहे परंतु चेंडू दोन्ही बाजूला गर 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 वळवणारा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तयार होतोय. दर्शन शिंदे गोलंदाजी मार्गवर तयार. सचिन चोरगे यांच्या हाताखाली घेतलेले धडेत. अनेक वर्ष सचिनच्या हाताखाली क्रिकेट खेळलाय. 2 ते 3 वर्षामध्ये हा हिरा मात्र तयार झाला आणि पहा पहिल्या आज बॉलवर त्याचा प्रात्यक्षिक. फलंदाजाला चेंडू कळून दिला नाही. श्रीकांत सारखा मातब्बर फलंदाज मैदानामध्ये परंतु दर्शनचं विशेष कौतुक. पहिलाच बॉल अप्रतिम राहिला.
भन्नाट वेगानं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. त्याच्याकडे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आणि मैदानामध्ये टोकावडे संघाला रोखून धरलाय. श्रीकांतच्या बॅट मधून फटके येणं गरजेचं. इथे श्रीकांतने स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. बिग हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. संजीवने प्राधान्य करणार आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर आहे. षटकाराला शंखनाद करणारा हा षटकार आपण पाहतोय. गोलंदाज आता गोलंदाजी मार्गवर तयार आहेत. फुलटॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतो. एक सिंगल इथे घेतली जाते. रुपेश येत आहेत बॉलवर वेगानं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत मात्र एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी तब्बल 26 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 26 धावा. या 3 बॉलवर 2 मोठाले फटके आवश्यक आहेत साई स्पोर्ट टोकावडे टीमला. ते मोठाले फटके इथे मैदानामध्ये येतील का? इथे धावांचा तुटावडा आहे. तो तुटावडा इथे पूर्ण केला जाईल का ते देखील पाहायचं. 9 चेंडू आणि 26 धावा. सामना रंगतोय. सेकंड राऊंडची दुसरी लढत आहे. इथे टाकलेला बॉल अप्रतिम राहिलाय. दर्शन वार पलटवार सातत्याने जाणतो हा खेळाडू आणि काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. एक षटकार जरूर आलाय परंतु तदनंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये आतापर्यंत साई स्पोर्टला अडकून ठेवला. 8 चेंडू 26 धावा. 2 मोठाले फटके सामन्यामध्ये सरळ टोकावडे संघ पुन्हा एकदा येऊ शकतो. ते 2 मोठाले फटके येतील का? क्षेत्ररक्षण सातत्याने बदल केला जातोय. सतीश सोकांडे जॉन्ट्यांना विनंती असेल वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्या 2 संघांमधून एक संघ क्वार्टर फायनल खेळणार आहे आणि क्वार्टर फायनलला बॅड लाईटचा अपील चालणार नाही. सुरेख प्रकारचा चेंडू बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक. ओ लाजवाब. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आपल्या संघासाठी. नक्कीच 2 धावा इथे सेव्ह केल्यात क्षेत्ररक्षक सतीश सोकांडे जॉन्टेने. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. आता 7 चेंडू आणि 24 धावा. या बॉलवर एक षटकार एक चौकार आला तर सामना पाहायला मजा येईल. एक फटक्याची अपेक्षा. तो फटका इथे येईल का? बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये मयूर आहे आणि मयूरच्या जोडीला फलंदाजी करत असताना श्रीकांत. मयूरच्या बॅट मधून एक मोठा फटका येईल का? हे देखील फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. 24 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 24 धावा. साई स्पोर्ट टोकावडे या संघाला विजयासाठी बनवायच्या. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय दर्शन शुभप्रेमी शिरगाव संघासाठी अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्टेप आउट झाले. फटका ताकदवर नजाकत. या फटक्यामध्ये राजेशाही स्ट्रोक येतो. मयूर आणि मयूरच्या बॅट मधून आल्या धावा 6. आता इक्वेशन 6 चेंडू आणि 18 धावा. टीम साई स्पोर्ट टोकावडेला विजयासाठी. डीजे सहा चेंडू 18. सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील आपल्याला पाहायचंय.
गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये आता शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकला. हा चेंडू डॉट. श्रीकांत साठी डॉट चेंडू. डॉट चेंडू इथून पुढे मोत्याची बिंद्या. प्रत्येक विकेट मोत्याची बिंद्या. शिवप्रेमी शिरगावला. धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत धावा 26. 18 धावांची आवश्यकता. 5 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठाले फटके येणार का ते देखील पाहायचंय. मोहन गोलंदाजी मार्कवर तयार होतो. शॉर्ट पिच बॉल सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. आणि या सामन्यामध्ये आता वाढले रंगत. वार पलटवार इथे चालू आहे. जब तक है जान. आज मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट. श्रीकांतच्या माध्यमातून 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मॅच रंगात आली. फुलटॉस बॉल जो मात्र फुलवर बॅटवर घेऊ शकले नाही. दर्शन येत आहेत तिथे बॉलवर. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार. एकच धाव या बॉलवर येत्या. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 33. शेवटचे 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11. एक चौकार, एक षटकार, एक सिंगल इथे सामना जिंकून देईल. 2 षटकार इथे सामना जिंकून देतील टीम साई स्पोर्ट टोकावडेला. मयूर ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 3 बॉल 11. इथे बिग हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. मयूरच्या बॅट मधून येणारा टोकावडे गावचा ब्रँड इथे दाखवतोय. बिग हिट सिक्सर. षटकार. चालू आहे. आयोजक नियोजकांनी केलेले सर्व दर्जेदार आयोजन हे सफल झाल्यासारखं वाटतं. अशी मॅच चालू आहे मैदानामध्ये. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5. खेळाडू जे आहेत ते तुम्ही खेळाडू कक्षामध्येच बसणार आहेत. टोकावडे टीम खेळाडू कक्षामध्येच खेळाडू बसतील. 2 चेंडू 5 धावा. रंगतदार सामना. हाय व्होल्टेज ड्रामा. कोण मारणार बाजी ते देखील पाहायचंय. 2 चेंडू 5. आणि ते हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो आलाय डॉट बॉल. आता पुन्हा एकदा शिरकाव करतात या मॅच मध्ये शिरगाव. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे या बॉलला षटकार खेळायचाच आहे. 1 बॉल 5 धावा. जो प्रेक्षक वर्ग बसला होता तो उभा राहिला. जो उभा होता तो आपल्या टाचेवर उभा राहिला आणि या सामन्याचा आनंद घेतोय. प्रत्येकाला बॉल पाहायचा. दोन्ही टीम मैदानामध्ये संघर्ष करतात परंतु कोण आगेकूच करणार ते देखील पाहायचं. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आत. श्रीकांत इथे नैया पार लावणार का ते देखील आपल्याला पाहायचं. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग त्यामुळे षटकार इथे खेळावाच लागेल. क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल करत असताना लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज मैदानामध्ये लढावा लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. 1 चेंडू 5. प्रेक्षक वर्ग तुम्हाला जर सामना आवडला असेल तर या दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचा संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. मोहनला ऑल द बेस्ट. स्ट्रायकर एंडवर श्रीकांत. 1 चेंडू 5 धावा. इथे फटका चांगला आणि सामना जिंकलाय टीम शिवप्रेमी शिरगाव. इथे या मॅचचा विजेता होतोय. परंतु काय मॅच झाले, काय लढले मैदानाच्या आतमध्ये. साई स्पोर्ट टोकावडे कौतुक करावा लागेल.